सोलापूरच्या उपोषण गेटने घेतला मोकळा श्वास, मात्र अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला बसला फास। सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट या उपोषण स्थळाच्या परिसरातील अनाधिकृतपणे घालण्यात आलेल्या खोक्यांवर महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून खोके हटवले। यामुळे अनेक वर्षांनंतर जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटने मोकळा श्वास घेतल्याचे पाहायला मिळाले। मात्र दुसरीकडे अनेक कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाला चांगलाच फास बसला आहे। अधिक माहिती घेतली असता समजले की काही दिवसापूर्वी आंदोलन उपोषण करणाऱ्या काही संघटनांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे जाऊन नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती। त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कारण विचारले असता पूनम गेटच्या परिसरात आंदोलन करायला जागा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले। नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेतली असता आंदोलनाच्या जागेत अनधिकृतपणे खोके टाकण्यात आल्याचे त्यांना समजले। त्यानंतर त्यांनी महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ, पोलीस आयुक्त यांची संयुक्त बैठक घेऊन जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटच्या दोन्ही बाजूचे 100 मीटरपर्यंत सर्व अनधिकृत खोके काढण्याचे आदेश दिले अशी माहिती मिळाली। त्यानंतर बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने 100 मीटरपर्यंत असलेल्या खोकेधारकांना नोटीस देऊन 24 तासात आपले गाळे खाली करावे अशा सूचना केल्या। गुरुवारी सकाळी 10:30 वाजता पोलिसांचा ताफा महापालिकेच्या अतिक्रमण विभाग JCB सह या ठिकाणी आला। सुरुवातीला या कारवाईला खोकेधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असल्याने पोलीस प्रशासन आणि महापालिकेने तातडीने अनधिकृत खोक्यांवर कारवाई करत हे सर्व खोके काढून टाकले। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।